बारामतीत हत्तीसारखी कामगिरी करणाऱ्या सर्वात तरुण नगरसेविकेचा मान पटकावलेल्या संघमित्राची आज बारामतीतून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. बहुजन समाज पार्टीचा हत्ती, या देशातला सर्व ताकदवान हत्ती, या देशातलं संविधान ताकदवान, या देशातलं एक मत देखील ताकदवान. सुप्रीम कोर्टात वकिली करत असलेली मुलगी अचानक बारामतीत येते आणि वडिलांच्या आदेशावरून बहुजन समाज पार्टीची उमेदवार होते. राजकारणाचं बाळकडू कदाचित बापाच्या चळवळीतून तिनं पाहिलं असेल, पण प्रत्यक्ष रणांगणावर उतरून रणरागिणीसारखी ती लढली. लोकांनी तिला उचलून धरलं आणि जनतेच्या मनात आपला नगरसेवक कसा असावा हे जनतेनं ठरवलं आणि बारामतीमध्ये इतिहास घडवला. बहुजन समाज पक्षाचा पहिला उमेदवार नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाला, तो संघमित्रा काळूराम चौधरी या तरुणीच्या रूपानं. बारामतीत त्या दिवशी निळं वादळ आकाशभेदी गगनभेदी घोषणा देत होतं. बारामतीमध्ये अनेकांना हा विजय विरोधक जरी असले तरी अतिशय स्पृहणीय वाटला, आश्चर्यकारक मात्र वाटला नाही. कारण बारामतीचं राजकारणच वेगळं. बारामतीचं राजकारण जर पाहिलं तर एक लक्षात येईल, लोकसभेला प्रचंड मोठं मताधिक्य येणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या पक्षाला बारामतीच्या नगर परिषदेमध्ये मोजकी मतं मिळाली. आरती शेंडगेंचा अपवाद वगळता इतर उमेदवार तर विजयी झाले नाहीतच, पण मतं किती मिळाली हा सुद्धा संशोधनाचा भाग. दुसरीकडं लोकसभेत पराभूत झालेल्या अजित पवारांना विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड मोठं मताधिक्य भरभरून देणाऱ्या बारामतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाला लोकसभेत मात्र मतदान मिळालं नव्हतं. त्यानंतर एकतर्फी प्रचंड विकास दिसत असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे उमेदवार निवडून येतील अशा आविर्भावात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला तो अपक्षांनी. आणि त्यातच एक होता बहुजन समाज पक्षाचा उमेदवार संघमित्रा काळूराम चौधरी. आज संघमित्राची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. संघमित्राचं कौतुक आता फक्त बारामतीतच नाही तर संपूर्ण राज्यात होतंय. नेमकं काय घडलंय, नेमकं असं काय घडलं की ज्यामुळं बारामतीमध्ये एक इतिहास निर्माण झाला, तर हे पाहायचं असेल तर हत्ती चिन्ह असलेल्या पक्षाच्या हत्तीची ताकद जोपासणाऱ्या काळूराम चौधरींच्या चळवळ्या नेतृत्वाकडे पाहावं लागेल. काळूराम चौधरींनी गेल्या काही वर्षामध्ये बारामतीत कुणालाही अडचण आली तर छातीचा कोट करून उभं राहण्याचं जे सामर्थ्य दाखवलं, त्याचा हा परिणाम. संघमित्रा उच्च शिक्षित आहे. संघमित्राला आपले प्रश्न समजतात. अजूनही आपल्या प्रभागात विकास कामं होत नाहीत. हा जो विरोधकांचा आरोप होता तो जनतेच्या मनावर पूर्णपणे ठसवण्यात काळूराम चौधरी, त्यांचा बहुजन समाज पक्ष आणि संघमित्रा यशस्वी झाले आणि परिणाम झाला, संघमित्रा प्रचंड मोठ्या मतांनी विजयी झाली. संघमित्रा काळूराम चौधरीचं गारुड सध्या आमराईच्या परिसरात आहे आणि फक्त आमराईत नाही, बारामतीत नाही तर राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये तिचा फोटो सोशल मीडियावर फिरवला जातोय. 21 वर्षाची तरुणी नेमकं काय करू शकते याचा हा परिपाक आहे. आणि म्हणूनच आज बारामतीत तिची या हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली तेव्हा बहुजन समाज पक्ष सुद्धा आपलासा आहे असं लोकांना वाटलं, याचाच हा चमत्कार. बारामतीत संघमित्रा काळूराम चौधरी हे नाव आता युवकांमध्ये देखील चांगलं चर्चेत आहे. महाविद्यालयीन युवकांमध्ये असेल, लहान मुलांमध्ये देखील असेल. गेल्या काही दिवसात बारामती नगर परिषदेची निवडणूक सुरू असताना प्रचाराच्या वेळी काळूराम चौधरींच्या प्रचाराची रिक्षा ज्यावेळी बारामतीच्या विविध प्रभागात फिरायची तेव्हा हत्तीची गर्जना ऐकायला मिळायची. आणि निवडणुकीत मतदानातही हा हत्ती एवढीच कामगिरी करून दाखवणारा ठरला आणि बारामतीच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अनेकांत सोसायटीच्या शाळेसमोर जो जल्लोष झाला, जे निळं वादळ जमलं, त्या निळ्या वादळाने दाखवून दिलं की संविधान महत्वाचं, संविधान अधिक ताकदवान. आज संघमित्राची मिरवणूक निघत असताना देखील सर्वसामान्य लोक तिच्या या मिरवणुकीत सहभागी होती. ती हेच दाखवत होती की एक मत